एक एक मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। पश्चिम बंगालमध्ये भवानीपूर मतदारसंघातनं ममता बॅनर्जी पुन्हा एकदा पिछाडीवरती आहेत। मोदी आणि शहांचं पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न हे पूर्ण होण्याच्या दिशेने कल तरी सध्याचे तसेच आहेत। 150 जागांवरती भाजपची आघाडी आहे। तृणमूल काँग्रेस 92 जागांवरती पुढे आहे। त्यामुळे 2014 साली केंद्रात सत्तेत बसल्यापासून एक राज्य जिंकण्याचं स्वप्न पंतप्रधान मोदींचं आणि गृहमंत्री अमित शहांचं होतं। हे राज्य म्हणजे पश्चिम बंगाल। त्या पाठोपाठ झालेल्या 2016च्या निवडणुकीत त्याला यश मिळालं नाही। 2021च्या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपची पिछाड झाली। पण आता 2026च्या निवडणुकीमध्ये मात्र भाजपनं पश्चिम बंगालमध्ये आपले पाय भक्कमपणे रोवल्याचं चित्र पाहायला मिळतंय। भाजप 150, तृणमूल काँग्रेस 92 असं सध्याचं चित्र हे पश्चिम बंगालचं आहे। स्वतः ममता बॅनर्जी आणि त्यांचे अनेक मंत्री हे पिछाडीवर त्यांच्या मतदारसंघात असल्याची माहिती आहे। सुवेंदू अधिकारी यांचा चेहरा एक प्रकारे मॅजिकल ठरल्याचं दिसतं आहे, बोललं जात आहे। आपण पुन्हा एकदा रजत यांच्याकडे जाऊयात। रजत, मोदी आणि शहा यांचा चेहरा जरी प्रामुख्याने निवडणुकीत पुढे असला तरी सुवेंदू अधिकारी एक प्रकारे जादूगर कसे ठरलेले आहेत भाजपसाठी स्थानिक अस्मितेचा विचार करता? निश्चितच सुवेंदू अधिकारी यांचा चेहरा भाजपनं काही अंशी पुढे ठेवला होता। खरं पाहिलं तर सामूहिक नेतृत्वाचा एक फॉर्म्युला भाजपनं बंगालमध्ये दिलेला होता। कुणालाही डिक्लेअर्ड स्वरूपामध्ये मुख्यमंत्री पदाचा दावेदार असं जाहीर केलं नव्हतं। मात्र ज्या अर्थी मागच्या निवडणुकीमध्ये नंदीग्राममधून सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना पराभूत केलं होतं आणि त्यानंतर ममता बॅनर्जी यांना पोटनिवडणुकीमध्ये भवानीपूरमधून निवडणूक लढवायला यावं लागलं होतं आणि भवानीपूरमधून निवडणूक जिंकून त्या मुख्यमंत्री पश्चिम बंगालच्या बनल्या होत्या। मात्र आता भवानीपूरमध्ये जेव्हा ममता बॅनर्जी पुन्हा निवडणूक लढवतात तेव्हा सुवेंदू अधिकारी नंदीग्राममध्ये लढत असताना दुसऱ्या मतदारसंघातून म्हणजेच पुन्हा एकदा भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निवडणूक लढवतात आणि आत्ताचा जो क्षण आहे तोपर्यंत सुवेंदू अधिकारी जे आहे ते पुढे आहे। त्यामुळे दोनदा जर यंदा सुद्धा सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना पराभूत केला तर ममता बॅनर्जी सारख्या मोठ्या नेत्याला दोनदा पराभूत केल्यानंतर त्यांचा दावा जो आहे बंगालच्या नेतृत्वासाठी मोठा निश्चितच होईल। मात्र तुमचा जो प्रश्न आहे की प्रचारामध्ये त्यांनी स्वतःला एक भाजपचा नेता म्हणून स्थापित केला आहे तर नक्कीच त्यांनी बंगाल भाजपचा चेहरा म्हणून स्वतःला स्थापित करण्यामध्ये यश मिळवलं आहे। रजत, त्यासोबतच आणखी एक मुद्दा, अजून 48 जागा राहिल्यात। म्हणजे सध्याच्या घडीला 150च्या घरात भाजप पोहोचलेली असली तरी अजूनही 48 जागा अशा आहेत की ज्याचे कल आपल्याला यायचे आहेत। तर त्या 48 जागा नेमक्या कोणत्या ठिकाणच्या आहेत आणि मग त्याच्यामुळे काही इक्वेशन मध्ये फरक पडू शकतो का? कारण आता निश्चित 150च्या घरात आहे भाजप, मात्र त्या 48 जागा किती इम्पॅक्ट करू शकतात रजत? निश्चितच 48 जागा जो आहे जर ते सगळ्याचे सगळे तृणमूल काँग्रेसच्या बाजूने गेले तर निकालामध्ये काही बदल होऊ शकतात। किंबहुना भाजप सध्या ज्या जागांवर आघाडीमध्ये आहे तिथे काही कल बदलले तर अंतर होऊ शकतो। मात्र आता भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांचा दरम्यानचा जो अंतर आहे तो सातत्याने वाढत चाललेला आहे आणि जवळपास 50 जागांपर्यंतचं अंतर जेव्हा निर्माण झालेलं आहे त्यामुळे कल फारसे बदलतील, नंबर्स बदलतील, पण दिशा जी आहे ती निकालाची कदाचित या क्षणाला मोठा धाडस असेल माझ्याकडून बोलणं, पण दिशा जी आहे ती निकालाची हळूहळू निश्चित व्हायला लागलेली आहे। नाही, आकडे तेच सांगतायत की निकालाची दिशा निश्चित होते आहे, कारण 150 जागांची आघाडी ही भाजपची सध्याची आहे आणि पश्चिम बंगालमध्ये मोदी शहांचं जे स्वप्न आहे सत्ता स्थापन करण्याचं ते पूर्ण होताना सुद्धा पाहायला मिळतंय। या निवडणुकीमध्ये कुणी कुणाला साथ दिली याची चर्चा निश्चितपणे होईल, पण 2021ची जी निवडणूक झालेली तेव्हा भाजपनं काहीसा खूप किंवा अति आक्रमक पद्धतीनं ममता बॅनर्जी यांच्या विरोधात प्रचार केला होता। यावेळेला मात्र प्रचाराची स्ट्रॅटेजी बरीचशी बदललेली पाहायला मिळाली। पश्चिम बंगाल पाठोपाठ आसामची उत्सुकता, भाजपची धुवाधार कामगिरी आहे। भाजपनं आसाममध्ये आपली सत्ता राखली आणि केवळ राखलीच नाही तर गेल्या वेळापेक्षा 31 जागा जास्त मिळवल्यात भाजपनं। भाजपची आसामची आकडेवारी 91ची आणि त्या खालोखाल आसाममध्ये काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष 30 जागांवरती आघाडीवर आहेत आणि इतरांना 3 जागांवरची आघाडी टिकवता आली। त्यामुळे आसाममध्ये भाजपची सत्ता पुन्हा एकदा आली आहे, पण 31 जागा जास्त मिळवते भाजप आत्ताच्या कलानुसार आसाममध्ये। आसाम आणि त्यासोबतच केरळकडे देखील आपल्याला बघावं लागेल। केरळ आणि आसाम या दोन ठिकाणी जे आहे ते आपल्याला चित्र बघायला लागेल। आसाममध्ये 126 पैकी 126 कल हाती 93 ठिकाणी आसाममध्ये भाजप ही आघाडीवर आहे। गेल्या वेळेपेक्षा एक मोठं यश म्हणावं लागेल त्यांना। 30 पेक्षा जास्त ठिकाणी मार्जिन त्यांनी वाढवली आपली। काँग्रेस आणि मित्रपक्ष 30 ठिकाणी, AIUDF 0,
अजूनही आकडा जो आहे तो शून्यावर आहे, इतर 3. तर केरळमध्ये काय चित्र? केरळमध्ये 89 ठिकाणी काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीवर, माकप 47 ठिकाणी आघाडीवर मित्रपक्षांसोबत, भाजप 0, इतर 4. त्यामुळे केरळमध्ये काँग्रेस एक मोठी मुसंडी मारतीये, सत्तेमध्ये येताना आपल्याला बघायला मिळते. तर आसाममध्ये मात्र भाजप सत्तेत, केरळमध्ये काँग्रेस सत्तेत, असं कलांनुसार आताचं चित्र. एक मोठा फरक आहे, त्यामुळे हेच चित्र येणाऱ्या काही काळामध्ये कायम राहू शकतं अशी सध्याची स्थिती. मात्र इतर ठिकाणी काय झालंय ते फार इंटरेस्टिंग आहे. पुदुचेरी वगळता पश्चिम बंगाल आणि त्यासोबतच तामिळनाडू या 2 ठिकाणी चित्र अतिशय वेगळं आणि रंजक वळणावर आहे. आसाममध्ये कलांनुसार भाजप गेल्या वेळेपेक्षा पुढे आहे, त्यामुळे आसाममध्ये चित्र स्पष्ट होत आहे. भाजप 93, काँग्रेस 30 ठिकाणी पुढे, भाजपची सत्ता येईल हे जवळपास निश्चित. तर तिकडे केरळमध्ये काँग्रेसची सत्ता येणार हेही निश्चित. मात्र पश्चिम बंगालमध्ये तृणमूल 92 वर आहे, भाजप 150 वर आहे सध्या, काँग्रेस 2, इतर 1. सध्याच्या घडीला कलांनुसार भाजपने सत्तेचा सिंहासन जे आहे ते काबीज केलेलं बघायला मिळतंय. एक नवा इतिहास घडेल जर भाजप सत्तेत गेली तर. एक मोठा उलटफेर देशाच्या राजकारणातला हा बघावा लागेल, कारण ममता बॅनर्जी सलग 3 वेळा जिंकल्या होत्या, त्यांना पराभूत करून मग भाजप जी आहे ती जिंकू शकते. केरळमध्ये मुख्यमंत्री विजयन पिछाडीवर, केरळमधली मोठी अपडेट, मुख्यमंत्री विजयन स्वतः पिछाडीवर गेल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळे केरळमध्ये पण आणि त्यासोबतच आसाम असेल, त्यानंतर तामिळनाडू असेल, पश्चिम बंगाल असेल, आता जवळपास चित्र हळूहळू स्पष्ट व्हायला लागलंय. पण काही ठिकाणी उलटफेर, एक मोठा उलटफेर आपल्याला बघायला मिळतोय. तर तिकडे तामिळनाडूमध्ये द्रमुक मित्रपक्ष 55, अण्णा द्रमुक मित्रपक्ष 68, काँग्रेस 2 ही सध्याची स्थिती आहे. पश्चिम बंगालमधली भाजप 145, तृणमूल 97. भाजपचे 150 वर गेलं होतं ते 145 वर आले, तर तृणमूल आता 97 वर आहे. आणि इतर 3 245 ठिकाणचे कल सध्या समोर येत आहेत. त्यामुळे अजूनही 40 ते 45 कल, 48 कल जवळपास बाकी आहेत. मात्र सध्याची जी स्थिती आहे त्यानुसार भाजप ही सत्तेच्या दिशेने जाते. तर तामिळनाडूमध्ये मात्र इंटरेस्टिंग इक्वेशन, TVK 104, द्रमुक आणि मित्रपक्ष 55, अण्णा द्रमुक आणि मित्रपक्ष 68, इतर 2. 5 जागांचे कल हाती यायचे. त्याच्यामुळे 117चा जर मॅजिक फिगर धरला तर TVKला 13 जागा हव्यात आणि 5च जागांचे कल हाती यायचे. त्यामुळे आता सत्ता स्थापनेसाठी TVKला मित्रपक्षाची गरज लागणार हे जवळपास निश्चित. केरळची आकडेवारी पुन्हा एकदा, काँग्रेस 89, माकप 47, भाजप 0, इतर 4. चित्र स्पष्ट, काँग्रेस सत्तेच्या दिशेने. तर आसाममध्ये 126 ठिकाणी निवडणूक झालेली होती, 126 कल हाती, भाजप आणि मित्रपक्ष 93, काँग्रेस आणि मित्रपक्ष 30, इतर 3. AIUDF 0. त्यामुळे आसाम आणि केरळ चित्र स्पष्ट आहे, पुदुचेरी चित्र स्पष्ट आहे. आता अर्थातच सगळ्यांच्या नजरा आहेत त्या तामिळनाडू आणि पश्चिम बंगालकडे. ज्ञानदा, ही 2 राज्य तर महत्वाची आहेत. सोमेश जर का आपल्यासोबत असेल तर सोमेशला विचारायचंय. सोमेश, एकीकडे पश्चिम बंगालची मोठी घौडदौड भाजपची आपल्याला पाहायला मिळते, पण त्याचबरोबर केरळमध्ये पिछाड सुद्धा झाली आहे. केरळमध्ये एकाही जागी भाजपला ना आघाडी आहे ना त्यांचा उमेदवार विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय. याबद्दल माहिती जाणून घ्यायचीच आहे, पण त्यापूर्वी आपण पश्चिम बंगालची टॅली बघूयात. भाजपनं जे बहुमत गाठलेलं कलांच्या बाबतीत, भाजप आता बहुमतापेक्षा खाली आलेला आहे. 2 जागा खाली आहे. अगदी छोटा फरक आहे ज्ञानदा, पण 145 म्हणजे 147चा जर फिगर बघितला तर 2 जागांवर 2 जागांचा फक्त फरक आहे. आणि त्यासोबतच तृणमूल काँग्रेस देखील 99 वरनं 97 वर आली. त्यामुळे तृणमूल देखील मागे येते, भाजप देखील मागे येते. अजूनही कलांची आकडेवारी जी आहे ती बऱ्याच कलांची यायची आहे. त्याच्यामुळे नेमकं कोण आता जिंकतंय बघायचंय, पण फरक मोठा आहे. 48चा फरक आहे आता आणि भाजप अवघ्या 2 जागांपासून बहुमतापासून दूर आहे. तर एक मोठी बातमी, तामिळनाडूमध्ये TVK 104, AIDMK 68 आणि DMK 55 जागांवरती पुढे आहे. त्यामुळे तामिळनाडूमधली सत्ता समीकरणं ही बऱ्याच अंशी रंजक बनलेली आहे. TVK मदत कुणाची घेणार किंवा TVKला साथ देण्यासाठी कोण इंटरेस्ट दाखवणार, कोण स्वतःहून पुढे येणार हे आपल्याला बघावं लागणार आहे. भाजप त्यांना जसं सोमेश म्हणाला बाहेरून पाठिंबा देतो का, त्यावरती सत्तेची खूप सारी समीकरणं अवलंबून असतील. पण विजय, थलपती विजय हा एक असा चेहरा, नवा चेहरा, तरुण चेहरा म्हणून तामिळनाडूच्या राजकारणात पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतात. सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. सोमेश, तामिळनाडूबद्दल बोलूयात, पण त्यापूर्वी पश्चिम बंगाल आणि केरळचा मुद्दा. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं मोठी मुसंडी मारली आहे, पण त्याच वेळेला केरळमध्ये एकही उमेदवार पुढे नसणं किंवा एकाही जागेवरती विजय मिळवता येणं कलांच्या बाबतीत तुर्तास तरी शक्य नसणं, या 2 गोष्टींचं कंपॅरिझन भाजपच्या बाबतीत कसं होऊ शकेल? एकीकडे पश्चिम बंगाल, दुसरीकडे केरळ.
निश्चितच केरळमध्ये भारतीय जनता पक्षाला अपेक्षित होतं की साधारणपणे 5 ते 6 जागा तरी भारतीय जनता पक्षाच्या निवडून येतील आणि विशेष म्हणजे राजीव चंद्रशेखर जे पूर्व केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत, अनेक दिवस भाजपने त्यांना राज्यसभेवर घेतलं होतं. त्याशिवाय भाजपकडून के सुरेंद्रन जे अनेक वर्ष भाजप केरळ युनिटचे प्रमुख आहेत, त्याशिवाय व्ही मुरलीधरन असतील, अशी अनेक नावं भारतीय जनता पार्टीची की ज्यांना केंद्रीय राजकारणामध्ये सत्तेमध्ये कुठे ना कुठे सहभाग दिला होता आणि त्यानंतर तरी केरळ या राज्यामध्ये काही प्रमाणात तरी भाजपचं खातं तरी उघडलं जाईल आणि भाजपचा वोट शेअर वाढेल या अपेक्षेने भारतीय जनता पक्ष ही निवडणूक लढत होता. परंतु केरळमध्ये भाजपने अनेक प्रयोग केलेत. उदाहरणार्थ मुस्लिम मतांच्या विरोधामध्ये ख्रिश्चन आणि हिंदू मतं एकत्र येऊ शकतात का, मग त्यासाठी क्रिसमसच्या निमित्ताने घरोघरी जाऊन सर्व ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देणं असेल, त्यांना गिफ्ट देणं असेल, असे उपक्रम भाजपने राबवले होते. त्याशिवाय भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणावर PFI आणि जे कट्टरपंथी रॅडिकल इस्लामिक एलिमेंट्स आहेत त्यांच्या विरोधामध्येही मोठ्या प्रमाणावर कॉन्सॉलिडेशन करण्याचा प्रयत्न केरळमध्ये केला होता. केरळमध्ये सुद्धा अनेक प्रयोग भाजपचे करून झालेत, पण तरी सुद्धा भाजप केरळमध्ये मागे पडलेला दिसतोय अजूनही. आता प्रत्यक्ष भारतीय जनता पक्षाला चर्चा करावी लागेल, विश्लेषण करावे लागेल, ते केरळमधील मतांच्या टक्केवारीचं करावं लागेल की खरोखर भाजप तिथे मतांची टक्केवारी, वोट शेअर तरी वाढवू शकला का आपला. आणि भाजपने ज्या पद्धतीने जे केरळमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राचेही भाजपचे नेते गेले होते, त्यामध्ये विनोद तावडे स्वतः प्रभारी होते, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे गेलेले होते. त्याशिवाय चित्रा वाघ असतील, प्रवीण घुगे असतील, त्यानंतर माजी आमदार नरेंद्र पवार असतील कल्याणचे, असे अनेक जण हे केरळमध्ये ठाण मांडून बसले होते. या सगळ्यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर जे आपल्या लक्षात आलं ते असं आहे की केरळमध्ये तितक्या गांभीर्याने अजूनपर्यंत भारतीय जनता पक्षाचे तिथले स्थानिक उमेदवार निवडणुका लढत नाहीत असं साधारणपणे दिसले. आणि केरळच्या विधानसभा निवडणुका सर्वसाधारणपणे अनेकांची जी प्रतिक्रिया होती ती की ज्या प्रकारे महाविद्यालयीन निवडणुका लढल्या जातात ती तशा स्वरूपाच्या सिरियसनेसनी त्या लेवलनीच केरळच्या निवडणुका केरळमधील भाजपचे नेते अनेक लढत होते. उदाहरणार्थ के सुरेंद्रन यांनी पूर्वी वायनाडमध्ये लढली एक निवडणूक त्यांनी त्रिशूरमध्ये लढली, त्यानंतर मग दुसऱ्या बाजूला त्रिवेंद्रममधून राजीव चंद्रशेखर हे निवडून येतील अशी स्थिती निर्माण झालेली होती. तिरुअनंतपुरमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला यश मिळालं होतं, पण हे सगळं त्यांना विधानसभेमध्ये पुन्हा एकदा एनकॅश करण्यामध्ये, ते विधानसभेच्या वोट बँकमध्ये पुन्हा ते मिळवण्यामध्ये भाजप कुठेतरी मागे राहिला आहे का असा प्रश्न आहे. आणि त्याशिवाय काँग्रेस आणि इंडिया आघाडीसाठी खूप मोठा दिलासा केरळमधून दिसतोय, कारण काँग्रेसचं सरकार हे केरळमध्ये स्थापन होईल. अन्यथा 5 राज्यांच्या निवडणुकांचं जर राष्ट्रीय पातळीवरती आपण विश्लेषण करायचं म्हटलं तर NDA आणि भाजपनी कुठेही नाही म्हटलं तरी पश्चिम बंगाल हे एक अतिरिक्त राज्य आपल्या ताब्यात घेतलेलं आहे, आपल्या कवेत घेतलेलं आहे. तमिळनाडूमध्ये परिस्थिती त्यांनी आपल्या बाजूनी वळवलेली आहे मोठ्या प्रमाणावरती. तर आसाममध्ये पुन्हा सरकार रिपीट केलं आणि पुद्दुचेरीत रिपीट केलं. दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीचं यश काय, इंडिया आघाडीच्या या सगळ्या निवडणुकांमधून जो टाळेबंद आहे तो नेमका काय, याचा जर विषय झाला असता, असं विश्लेषण करायचा प्रश्न आला असता. केरळ हे एकमेव राज्य आहे ज्यांनी इंडिया आघाडीला, काँग्रेसला साथ दिली असं आपण म्हणू शकतो. आणि केरळमधल्या अँटी इन्कम्बन्सीला, केरळमध्ये असलेल्या संधीचा पुरेपूर उपयोग आणि त्या संधीचं प्रत्यक्ष सत्तेमध्ये रूपांतर करण्यात कदाचित काँग्रेस यशस्वी ठरेल अशी आता स्थिती आहे. तमिळनाडूच्या बाबतीत म्हणायचं झालं तर विजय कोणाची साथ निवडणार, कोणासोबत मैत्री करणार, यावर विजय यांचंही राजकारण इन लॉंग टर्म कसं चालणार हे अवलंबून आहे खूप मोठ्या प्रमाणावर. कारण आपण जर पाहिलं तर तमिळनाडूचा राजकीय पॅटर्न पूर्ण शिफ्ट होतोय का, हा मूलभूत प्रश्न आत्ताच्या मतदानामधून उपस्थित झालाय. कारण एक ब्राह्मणेतर चळवळ, त्याशिवाय समाज सुधारणांची अण्णादुराईंची चळवळ आणि अण्णादुराई द्रविड अस्मिता, तमिळ अस्मिता, ब्राह्मण नॉन ब्राह्मण आणि उत्तर विरुद्ध दक्षिण असं एक राजकारण तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावरती झालं. द्रमुक या पक्षाचा जन्म त्यातून झालेला आहे आणि द्रमुकनी मोठ्या प्रमाणावर तमिळनाडूच्या राजकारणावर आपला प्रभाव कायम ठेवला आणि पुढे देशाच्या राजकारणावरही प्रभाव आपला कायम ठेवला. मग करुणानिधी असतील, MGR असतील, जयललिता असतील, या सगळ्यांनीच एक नॉर्थ विरहित अलिप्ततावादी अशा स्वरूपाचं राजकारण तमिळनाडूत केलं होतं. आणि अण्णादुराईंसारखे जे समाज सुधारक तमिळनाडूमध्ये झाले, आपल्याला सगळ्यांना आठवते की अण्णामलाई हे भाजपच्या वतीने एक नवीन चेहरा म्हणून तमिळनाडूमध्ये आले होते. त्या अण्णामलाईंनी अण्णादुराई हे जे समाज सुधारक आहेत तमिळनाडूतले त्यांच्या विरोधात एक स्टेटमेंट केलं की अण्णादुराई अँटी हिंदू होते. आणि त्यानंतर AIDMK आणि भाजपची युती तुटली होती. त्यानंतर अण्णामलाईंना बाजूला करून भाजपने पुन्हा AIDMKला NDA मध्ये घेतलं. त्याचवेळी विजय मात्र या सगळ्या विषयामध्ये कुठेच हिंदुत्व असेल, हिंदू धर्म असेल
किंवा जातीय गणित असतील, या बाबतीत विजयच्या भूमिका मात्र अतिशय मॉडरेट दिसत आहेत, मॉडर्न दिसत आहेत. त्यामुळे जे एक लेफ्टिस्ट किंवा डावीकडे असलेलं पूर्णपणे जे राजकारण होतं तमिळनाडूमधलं, ते हळूहळू आता न्यूट्रल पदावर आलेलं आहे का, आणि न्यूट्रॅलिटीकडून ते उजवीकडे जाणार की न्यूट्रल राहणार, हे विजयच्या भूमिकेवर, विजयला कोण साथ देणार, कशी सत्ता स्थापन होणार यावर अवलंबून असणार आहे.